दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली उदय पाटील यांचे पती युवा नेते उदय पाटील यांना निवडणुकीच्या अवघ्या 3 दिवस अगोदर हद्दीपारीचा आदेश काढला। त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात खळबळ उडाली होती। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात दीपाली पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे। त्यामुळे हेतुपुरस्सर राजकीय सूडबुद्धीने दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना मतदान 7 फेब्रुवारी रोजी असताना 4 फेब्रुवारीला उदय पाटील यांना हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आणि कायद्याचे पालन करून उदय पाटील यांनी घर सोडले। यावेळी त्यांना निरोप देताना हजारो मतदारांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्यामुळे उदय पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूती वाढलेली आहे। त्यामुळे दीपाली पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे। दरम्यान उद्या 7 फेब्रुवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान होत असल्याने हद्दपार असलेले युवा नेते उदय पाटील यांना मतदान करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। शनिवारी मतदानाच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत उदय पाटील यांना मतदान करता येणार आहे। त्यामुळे उद्या शनिवारी 2 तास उदय पाटील दत्तवाडमध्ये असणार आहे। त्यामुळे उद्या उदय पाटील समर्थकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मतदानानंतर पोलिसांच्या आदेशाचे पालन करावे लागेल, अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। स्थानिक पोलीस ठाण्यातून या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संदीप आडसूळ।